ना भाग्य नाही ना तू माणूस करू शकत नाही. रवी दादाचा आणि मल्हारी शेठचं भाग्य एवढा मोठा सोहळा करणं म्हणजे सोपं आहे का? एवढं दारात टाळ वाजवला माणूस सुद्धा भाग्यवंत पाहिजे म्हणून भाग्यवंत गरी भजन पूजन ओ भाग्यवंत गरी भजन पूजन पूजन भाग्यवंत गरी भजन ओ दत्ताची वाट पाय रघुनंद दत्ताची वाट पाय रघुनंद भाग्यवंत गरी भजन पूजन ओ भाग्यवंत गरी भजन पूजन दत्ताची वाट पाय रघुनंद दत्ताची वाट पाय रघुनंद दत्ताची वाट पाय रघुनंद भाग्यवंत गरी भजन पूजन भाग्यवंत गरी भजन पूजन भजन पूजन टाळी वाजत जा म्हणत म्हणजे थोडी चांगली चाल झाली थोडं वाजत जा म्हणत म्हणजे अजून तुम्हाला करंट नाही बसला करंट नाही बसला अजून असे वजनदार माणूस पाहिजे ना. तसे रवी दादा काळेने आणि मल्हारी शेठने बोल नका कोणी बोल ना. रवी दादा काळे आणि मल्हारी शेठनी आज जाऊरकर महाराजांची तारीख घेतली. जे माझं कीर्तन घराच्या वास्तुशांतीला ठेवतं वर्षात दुसरं घर झालंच पाहिजे. आणि जे माझं कीर्तन जे माझं कीर्तन किराणा दुकानदाराच्या उद्घाटनाला ठेवलं वर्षात दुसरं दुकान झालंच. आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाला ठेवलं नाही 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 तो 100 वर्ष जगतो माणूस. तुम्हाला काय वाटलं? नाही नाही तुम्हाला काय वाटलं वर्षात गेलास? आणि जे माझं कीर्तन लग्नात ठेवतं मग आता त्याच्या विचार तुम्ही झोपताना करा. विठाल 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 शुद्ध बीजा पोटी फळेल साळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज बीज जर चांगला असेल ना तो रोपटे चांगले जन्म लावू शकतो. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीज आहे बबूल का आम का से काय. महाराज बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? पिस्तूल आहे बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? करेक्ट टाळी वाजवा. शुद्ध मिजा पोटी फळेल साळ गोमटी. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी मग भक्त परला हे पोर मी उचकून दिलं म्हण. मग हिरण्यकशिपू एवढा पापी मग भक्त परलात काय जन्माला आला त्याचंही कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कैदू त्या कैदूला इंद्रदेव चोरण्यात असताना त्यावर नारदाचे लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितले ए इंद्रा अरे ती मानपती वर्ताय तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना तू जणून खाकोशील तर का देवा. टाळी टाळी देवा व्रत
वरी सत तिथे सोड तिथे सोडली आणि ती त्या नारदाच्या मुखामध्ये आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. तिथे नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने कोणतं नामचिंतन चालू होतं? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण टाळी. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 माझे भगवान श्री ज्ञानोबा हरिपाठामध्ये उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता टाळी वाजवा. उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवाला दला कृष्ण उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबाला हे उद्धवाला दला कृष्ण दाता उद्धवाला दला कृष्ण दाता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवनादना कृष्ण दाता. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला हो? त्याचे एक कारण आहे. त्याची आई पुण्यवने दिसुसेन मात्र पुण्येन मित्र पुण्येन चतुरता दातांशी पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शिलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन पितर दोषेन मूर्खता कर्पंश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्माद पुत्र जन्माला असतो ना तो आईच्या बापाने. मूर्ख पुत्र जन्माला असतो ना
तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना ते वंशाच्या पापाने आणि दारिद्र्यित पुत्र जन्माला येत असतो ना ते स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज ज्या अर्थी शीलवान आणि ईदवान पुत्र जन्माला येत असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यावन आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यावन असल्या कारणाने त्या अर्थी माझे ज्योतगुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम जन
जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता आणि नंतर पिता असं का त्याचे कारण आहे. संतांचं वाङ्मय श्रेष्ठाचे आधारी आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या कर्मांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. त्याचे दुसरे कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेच आहे. काही दिवसाने संबंध हे पित्याचे. याचे तिसरे कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अस्मिता असतो. छोट्या छोट्या संकटा करता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकटा करता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे रस्ता चालत असतो ना, आपल्या एकट्यास लागली ना आई ग असा शब्द असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे एक मोठा वेपास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना, अरे बापरे, असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जगद्गुरु तुकोबा सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठ्ठल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील ही देवता आहे. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना मानतो कोण? स्वामी तिने जगाचा. आई विना भिकारी. अहो आलद्या रात्री या उठणार कोण? बोला ना, आवाज नाही, बोला. आई तुम्ही बोला ना, बोला ना. आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी? त्याची आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्पा होता चॅप्टर उठून जाईल. एवढा भरपाप कुठेच नाहीये. पप्पा पुन्हा आपल्या आईला विचार, कोणी केली भाजी? कोणी केली भाजी? मग तेव्हा त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला, मी नाही केली. मग कोणी केली? तुझ्या बायकोने केली. पप्पा म्हणला, बायकोने केली होय? म्हणजे पुरुष मंडळी, तुम्हाला बायको म्हणलं की काटात बसतो का? आणि आई म्हणली की असं बसतो. पप्पा मला बायकोने केले होय? अगं मग चालायचं. मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. आपलीच गाडी ना आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, तो वडतोय काडी आणि त्याची बायको जाडी जाडी. आणि आई मात्र हटकुणी तर का. आई रे बेमान दुनिया, 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 आई रे बेमान दुनिया,
आई रे बेईमान दुनिया आई रे, माँ बाप को कोई ना माने औरत को बेईमान, साधु संत को कोई ना माने हिजड़ों को बेईमान, आई रे बेईमान दुनिया आई रे. ह्या जगत्वामध्ये ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना किंमत नाही, मग कोणाला किंमत आहे? अय सुमळे उठ रे तू, सुटरा वाले तू खाली बस. तू 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 तो मामाला पोरगी आहे का? नाही, तुझं काही खरं नाही. खाली बस तू रे. तुझ्या मामाला किती? हा एक, आपल्याला एकच लागत ना. खाली बस. तुझ्या मामाला नाही, तुम्ही याला. तुझ्या मामाला रे गंधावाला, तो शूटरच्या मागचा. उठ उठ, हा उठ, अरे उठ. तुझ्या मामाला नाही. या गावात प्रॉब्लेम तर नेमकं काय? ऐ पिस्तोले उठ रे तू. ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे? हा मला आय बचत गट. आय शेंबड्या तू उठ रे तू उठ. ह्या जगत्वामध्ये कोणाला किंमत आहे? करेक्ट, टाळी वाजवा. बघा आकलेचा पत्ता आहे का नाही रे? मला आय तिथून आपली जमीन आपली, आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमला. भाऊ तुझ्या बापाला जमलंच नसतं, तू होत असता का? काय काय चित्रपणा, काय येडपट कुठले. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना किंमत आहे. आता आई जवळ असताना आई माझी मायेचा सागर, दिला दिले जीवनाला. आता बायको आल्यावर, बायको माझी भांडणाचा संसार. आता नवरा बायको म्हणलं ना, भांडणं असणारच, पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडणं करत असते. आता या गावात किराणा दुकानदार कोणी आहे का? तर कीर्तनात कोणी आलंय का? आलंय का कोणी? पुरुष मंडळ आले का कोणी कीर्तनात? आता किराणा दुकानदाराची बायको किराणा दुकानदारला म्हणते, हा आई नका पुढे सोडू, म्हणजे त्यांचं किराणा दुकानदारचं पुढे बांधा सोडाच मेसवाला असताना. आता नाव्या का केस कापणार या गावात नाही का? आहे का? आता नावेची बायको नावेला म्हणते, तुम्ही माझा केसानेच गळा कापला. कोणाची? नावेची. आता सुताराची बायको सुताराला म्हणते, थांबा ठोकूनच मऊ करी. आता पेंटरची बायको पेंटर म्हणजे, थांबा तुमचे थोबाडच रंगीते. कोणाची? पेंटरची. आता पकवानाची बायको, आता पकवानाची बायको पकवाजाला म्हणते, नका कोण थप्पा मारू. आता गायकाची बायको गायकाला म्हणते, नका कोणी कडबी वळडू. आता कीर्तनकाराची बायको काय म्हणते? जिथे माझं लग्न झालं नाही, तुम्हाला काय सांगू, विठ्ठल 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 विठ्ठल. हे बारके पोर आहेत ना, लई चित्र शानी नाही बाबा. थांबा 2 मिनिट. लई चित्र इथं मनपात बसले म्हणून शांत आहेत. एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, ऐ सकाराम तू 52 गावाची नावं सांग. किती किती? 52. तो म्हणला सर 40 गाव आणि बारामती झाले ना 52.
मास्तर ती बुद्धीच बंद झाली. तो म्हणला नको रे बाबू येरा काय चित्र पोर. एका गुरुजीने का मला प्रश्न विचारला, अरे तुलाही चॅप्टर दिसतोय, जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. मग मुलाने सरांना प्रश्न विचारला, सर हा तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं आपला जन्म रविवारी झाला. रविवारी. तू म्हणला सर रविवारी जन्म होतच नाही का? पर मला सुट्टी असती. आता जन्माला सर म्हणले चुप बस सकाराम तुला कमरेचा बेल्टच काढून मारील. तो म्हणला सर आपल्या पुढे बोलायचं नाही. बेल्ट काढून तुम्ही मला मारू शकत नाही का? बेल्ट काढले तुमची पॅन्टच खाली येणार आहे. आता काय म्हणून आईसा पुत्र देही गुंडा त्याचा त्रे लोके जेंडा त्याचा त्रे लोके जेंडा त्याचा त्रे लोके जेंडा आईसा पुत्र देई गुंडा त्याचा त्रे लोके जेंडा त्याचा त्रे लोके जेंडा त्याचा त्रे आईसा पुत्र देई गुंडा त्याचा त्रे लोके जेंडा त्याचा त्रे लोके जेंडा त्याचा त्रे लोके जेंडा आईसा पुत्र देई गुंडा त्याचा त्रे लोके जेंडा त्याचा त्रे लोके जेंडा त्याचा त्रे लोके जेंडा आईसा पुत्र देई गुंडा त्याचा त्रे लोके झेंडा. तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे. हसरत ना आपल्या पोटी पाहिजे. वजनदार पोरं. एकाने विचारलं महाराज तुम्ही कीर्तन करताना मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणलं देतो. वल्ल की बारीक होतो? हा वल्ल की बारीक होतो? मी म्हणलं धाव वल्ल की लांबत, वायर वल्ल की लांबत, पण वल्ल की बारीक होता मला नाही माहित. कशाला कीर्तन करता? मी म्हणलं सगळंच असतं काय कीर्तन सोपं आहे. बिडी आता त्याचा बापू ओढते ते बघत असेल. यांना संस्कार नाही राहिले. एकाने विचारलं महाराज तुम्ही रामायण वाचले का? मी म्हणलं वाचले. मग रावणाला तोंड किती? मी म्हणलं 10. हा तू एक कांगार कसा झोपत असेल. आता माझी अक्कल खलास झाली ना. मी म्हणलं ते हनुमंतरायाच्या लागल मारुतीला बजरंगबलीला आहे का इथं मंदिर हे का? मी म्हणलं ते हनुमंतराला यायचं लागल मारुतीला. आता तो पट्ट्या लंकेत गेलता ना. आपल्याला काय माहिती? आपण दुसऱ्या जगात जाऊन चुप बसतो. गाव दुसऱ्याचे झपके दिले आपल्याला. हे वाघ आहे ना मारुती सोप्पा नाही. लंकेमध्ये जाऊन तिथल्या मालकाची दाढी दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी दाढी रावणाची दाढी हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळणी. आता मला सांगा दाढी जाळ्यावर मिशी असतील का? ओ आजोबा दाढी जाळ्या मिशी असतील का? म्हणजे जोगांचा जन्म म्हणजे गुतागुत केलेलेच नाही. हे पेटलं की धड धड पेटत.
बुक्काच केला. एवढी ताकद होती, एवढी ताकद का अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माता तप करा बसले होते पर्वतावरती. फक्त नाम चिंतन, फक्त नाम चिंतन. कोणतं नाम चिंतन करायचे? सर्वांनी हात वरी करा. चलो महिला पुरुष बारके पोर पिस्तोल हात वरी कर. झाले ते मंदिरातले सर्व सर्व. आता शेवटचे वाक्य. किडे पडून मरतील. कोणतं नाम चिंतन करायचे? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. सर्वांनी हातोरी केले. सर्वांना धन्यवाद. फक्त एक सर्व टाळी पण वाजवले, फक्त तोंडच उघडना. आणि महिला मंडळ पुरुष मंडळी जेवताना तसंच करायचं. ताटातला घास घ्यायचा. आता कीर्तन संपल्यावर कोण आता मल्हारी शेटने पेढे वाटायला आणून द्या ना. हा मला 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 म्हणजे तोंडही चालू आणि हातही चालू. नाही तर काय विठ्ठल म्हणल्यावर मशील का ए पप्प्याची आई. चष्मा लाजिम आहे. खरं आहे का? आता बेवडे बी लई चाप्टर. बेवडे लई चाप्टर. दोन म्हातारे पारावर बसले. मला वैर दारू पिल्यानं खोकला जातो का र? दुसरा म्हणला 100% जाणार का? दुसरा म्हणला दारूमुळे माझी बायको गेली, घरदार गेलं, पोलोबाला गेले, तुझा खोकला काय नाही जाणार बुवा. अरे ते घालीने वेगळं, हे घालीने वेगळं, कळतच नाही. इथंच बेवडं आलतं. मल्हारी शेटने काढून टाकलं त्याला. आपले गाणे करते वजनदार, मस्त वजनदार माणूस काढूनच टाकलं. बघू तू कीर्तनात तुझी काही गरज नाही, तुझी उलट. तुम्ही तर बघितलं नाही तर मल्हारी शेट आलते. वजनदार माणूस पाहिजे ना, बरोबर आहे का? आता इथं सांगितलं ना दारू पिऊ नका, व्यसन करू नका. मी मंडपाच्या बाहेर गेल्या गेल्या खाल्लीच तंबाखू. पुरुषांची चर्चा चालू असते. होय रे, लय लांबून लांबून महाराज येतात तर.
लय आलडत्यात बुवा. आजचं तर लयच बारीक पिल्लू होतं बुवा. मल्हारी शेठ आणि रविदा दादाने लयच निवडून महाराज आणलेत. म्हणजे त्यामुळे तंबाखूवर निवडतं कीर्तन संपल्यावर. आजचं तर लयच बारीक पिल्लं होतं बुवा, पण लय ठोकत होतं र. अरे दुसरा म्हणला टाळ्याच वाजल्या बुवा. आता खरं आता याच. अरे दुसरा म्हणला त्यांनी सणाना दारू पिऊ नका, व्यसन करू नका, गप सांगितच असत्यात. हो हो म्हणायचंच असतं. आपण जरी चांगलं वागलं त्यांनी तरी कोणाला सांगायचे नीट वागा. त्यांचा नको निवड घेऊ, त्यांचा धंदाच आहे. अरे नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी पुणे हजी उपदेश
यांना आहे ना संस्कार नाही राहिले, जिथं तिथं मोबाईल होऊन गेला, येडे झाले पिवर येडे, त्यांच्या दिमागात दसक भरले काय दोड, येडे झाले पिवर येडे. पहिला लेकरू जर लढायला लागलं त्याच्या त्याला भाकरी द्यायची, भाकरी, अय भाकरी भाकरी. आता आई काय देते सांगायला तर लाज वाटते का? मोबाईल लेकरू जर लढायला लागलं घे मोबाईल. ही लई खुडीची मंडळी, ही गंमत बसत नाही काय. आता सुद्धा माझी आई हरिपाठ वाचल्याशिवाय मला जेवायला देत नाही. काय मत आहे तुमचं? रोज आपले नाईन केलंच पाहिजे. हरिपाठ वाचल्याशिवाय पोराला जेवण नको. भाऊ मी आज जाऊरकरचं कीर्तन ऐकून आले, तू तिकडे उलट हरिपाठ वाचल्याशिवाय नो जेवायलाच देऊ नका. शाळा असो काय पण असो जेवायला द्यायचं नाही. आता या पुरुषांनी तर लाजच सोडून टाकली, इतर नाही म्हणा बाहेर गावच्या. तुम्हाला काय वाटलं? लाजच सोडून टाकला. एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला. आता काय सांगायचं तुम्हाला? आता गेलं तर गेलं, चैन तर खोलाव का? अख्खं बुटांत पाणी गेलं मग त्याला पता नाही. अरे काय काय आकलीचा पत्ता नाही. एका माणसाने संडास बाथरूम मध्ये मोबाईल नेला. तर कार्यक्रम चालू होता ना तुझा, आता उचलला नाही ना फोन, उचलला. हॅलो हॅलो, चार्जिंग नाही की काय? हॅलो हॅलो, रेंज नाही की काय? हॅलो हॅलो, संडास बाथरूम मधलं बोलच ना, त्याला काय माहिती याचा कार्यक्रम काय चालू आहे. हॅलो, अरे रेंज नाही की काय? हॅलो, अरे चार्जिंग नाही की काय? हॅलो हॅलो. मग तेव्हा या संडास बाथरूम मध्ये जोरदार आवाज आला. मग त्या फोनवाल्याला कळालं ह्याचा कार्यक्रम काय चालू आहे. आता याशी चित्र काय चित्र. आता नवीनच काढलं, नवीन. पहिलं उभ्यानं जेवण होतं, पहिलं बसून जेवण होतं सुकानं, आता उभ्यानं जेवण आलं. ते वरात ताटल्यात घेते हे भात, कान पडे दिली पाहिजे भात. काय येणार ते नवीनच स्टाईल होतं. ते लग्नात गेट केलं असं, गेट गेट. ते नवरा नवरी इकडून येतात आणि तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. तो नवरदेव काय म्हणतो, तो गाणेवाला, बाहर फूल बरसाए मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. आणि त्याच्या पुढे ते मेकअप करण्यावाले पोरी ते फुलं टाकतात. अरे बाटलीचे बुच्चा टाका, ते बेवडा आहे, तुम्हाला कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. लग्नात गाणे कसे पाहिजे? इतनी शक्ति हमें देन दाता, मन को विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन को विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले गए तरसते पे हमसे, हम चले गए तरसते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन
विश्वास कमजोर होना हम चलेंगे रस्ते पे हमसे हम चलेंगे रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो इतनी शक्ति हमें दाता मन का विश्वास कमजोर होना मन का विश्वास कमजोर विश्वास कमजोर अशी गाणी पाहिजे नवीनच काढलं आता ते मठ्ठा आणलाय रस्त्याच्या कडाला काय म्हणतात त्याला पुरो हा मठ्ठा मठ्ठा ते मध्ये गिलासामध्ये पांढरं पांढरं आणि वरून कोथिंबीर हान मठ्ठा हान एका माणसाने लग्नात जाऊन 20 गिलास मठ्ठा आणला किती पुरो जोरात किती किती आणि ते घरी गेल्यावर संडास बाथरूम मध्ये बाहेरच येईना उठला की गुरगुर गुरगुर खाली बसले कुरकुर 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 परत उठला की गुरगुर गुरगुर खाली बसले कुरकुर 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 पप्प्याच्या आईनं 3दा बाथरूम मध्ये जाऊन आली चहा घ्या पण उठूनच देईना उठला की गुरगुर गुरगुर खाली बसले कुरकुर 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 पप्प्याच्या आईनं घरामध्ये 4 कूलर लावले आणि 1 फॅन लावला वासूच जाईना आणि पप्प्याची आई म्हणली पप्पाचा बाप एवढं पेला देवाला गेला तिकडं गेला आणि पेला गाडी खाली गेला आणि मेला आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाले काय बातमी आली भाविक ठार झाले आता मला सांगा बेवडे जर भाविक असतील आम्ही सर्व तुम्हाला दरोडेखोर दिसतो का ते असं झालंय विठाल 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 म्हणून पुत्र तू आ कन्या ते कोणत्या कुलामध्ये जन्माला असतात हे तेवढ कवर अभंगाचा पुत्र होती दे सात्विक कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक होती दे सात्विक कोणी कन्या पुत्र होती दे सात्विक कोणी कन्या पुत्र
तिथे सात्विक तया चारिक वाटे देव. कुळी कन्या आणि आतवा पुत्र असं का? त्याचे कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. याचे दुसरे कारण आहे, मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात स्वार्थ आहे. आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय? तर सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. कल्पना करा, 14 वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आली ना, पहिली चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाहीये बेटी. ते सकाळपासून चहा घेतले नाहीत, ते कॉफी घेतले नाहीत, ते नाश्ता केले नाही, ते तिथेच बसून आहेत. तू घे जेवण. काय गाई? आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे. मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. आणि संध्याकाळच्या वेळेत बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी म्हणून रडत असते. संध्याकाळचे 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपून देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापावरच्या तोंडावरचं पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय मुलगी आहे. खालीस बेटी, खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला करून का देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा? अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढत उठून बसला आणि मुलीला कवटाळा आणि मुलीने विचारलं की का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटे. तू कधी कधी येतेस, माझ्या तोंडावरून हात फिरवतेस. मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाही, ही माझी मायच माझ्या
पोटे जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी ससरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बाप फासासारखा दिसतो एवढा मोठा खड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या, कोणाचे लेक असू द्या, कोणाचे ताई असू द्या, जेवढेच ते नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस खडखडून मिठी मारते आणि सांगते, दादा येतो बर का, दादा येतो बर का, येतो बर का, दादा येतो बर का. अरे तो बाप असणारा त्या खांब्याच्या मागं डसा डसा लढतो तो बाप आहे. कालणार नाही बाप. जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला खडखडून मिठी मारते, सांगते, बाबा येतो बर का, बाबा येतो बर का. अरे तो बाप असणारा त्या खांब्याच्या मागे डसा डसा लढतो तो बाप आहे. कालणार नाही बाप. आपण जर कुठे कीर्तनाला गेलो ना, आपली जर चप्पल विसरली ना, चप्पल आपण 3 वेळेस पाहतो, अहो इथं ठेवली होती, हो इथं ठेवली होती. अरे ज्या बापाने त्या नाताच्या बोडासारखं सांभाळ केलं, ज्या बापाने नानाचं मोठं केलं, ज्या बापानं बोधन चालवायला शिकवलं, तीच मुलगी सासरला नांदायला जात असते. कालणार नाही बाप. जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, आणि दुसरा पाऊल पुढे टाकते मागे परतून पाहते, म्हणून सासुरा सी जाए कन्या सासुरा सी जाए, ओ कन्या सासुरा सी जाए, कन्या कन्या सासुरासी कन्या सासुरासी कन्या सासुरासी
असे जाय मागे परतुनी पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. ही निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते. सर्वांनी दुःख विसरा आणि प्रेमाने भयंकर ठुब्बा. सेवा करा. आई वडिलांना त्रास देऊ नका. तुमच्या पायी पुढे विनंती आहे. आई वडिलांना जपा. बारके पोरो कळलं का? ऐ सुमळे हे जमत नाही आपल्याला. कळलं काय काय तोंडे? आई वडिलांची सेवा करा. आणि त्या कीर्तना सुना आल्यात का? सुना हा सुद्धा म्हणा ना. हा तरी म्हणा. सुना आल्यात का? आल्यात का? आल्यात का? जावा आल्यात का? जावा ऐ जावा थोडे एक विचारून राहावा. तुम्ही म्हणता ना महाराज तुम्ही आधी जावा. मला कीर्तन करासाठी तर बोलवलंय. मीच काय जाऊ. सुना कान खोल के सुना. थोडं सासूबाईला आई माना. आणि सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खड फोडायचं बंद करा. तुम्ही म्हणाल हिची आई अशी हिचा बाप तसा साडी दिल्यान पीसच राहिला. काय एवढी बिकर आहेत का आपण? ऐ सासा एवढी भिकार आहेत आपण. तुम्ही उलट फिरायचं. तुम्ही म्हणायचं माझी सून आय आय जगातच एक नंबर. माझ्या सुनाला तोडच नाही. सुनबाई लगेच च्या घेऊन ना आत्या माईच्या. जगले नाही फक्त गोड बोला. आणि म्हातारी बिलई काम करेल. सुना म्हातारी लई काम करेल. सासूबाई तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आले ना पाहुणे डावळे तुम्ही एकच काम करायचं.
आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त एवढंच म्हणायचं, फक्त टुचना द्यायचा. उठलीच म्हातारी, घेतलीच भांडे, निघालीच घासायला. म्हातारी म्हणली की साबण खलास करील, पण भांडी आय 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 आय. आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आता घरी गेला काय काम असलं तर माझ्या नाही धरू का तुमचं पाय. म्हातारी म्हणाल जाऊलकरचं ध्यान ठेवलं का काय. म्हणून आई तुम्ही माझ्या आतेबाई नाही, मला जन्म दिलेला आहे फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कवळा शिवेपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय, सासऱ्याला बाप्पासारखं प्रेम करतं, सुंदर संसार करतं, मला बी आई म्हणतं, तू कशाला चपात्या करते. ओके बाजूला मी आहे ना. ओके जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टी पुढं आणि म्हातारी चुली पुढं, आणि इकडं टीव्हीला मालिका लागली तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला, आणि इकडं म्हातारी चपात्या करू करू, आणि इकडून म्हातारी म्हणली लागेर झालाय. आता काय हसलाच पाहिजे. जे हसतात हे सज्जन असते. इथं महिला मंडळ हसलेत ना हे सज्जन आहेत. काय पोरं बारके पोरं काय आणि पुरुष मंडळ असले नाहीत ना यांचं लपडा आहे यांचा. हस सुद्धा नाही यांच्या मुळ्यात दुखत काय माहिती. हसलंच पाहिजे. ज्याला हसता येतं त्या छान माणसं बसता येतं ना गर्दीत घुसता येतं. म्हणून एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो, बिथला टेकून बसतो, आणि उदबत्याच्या वाताच्या नाकातच घुसतो. म्हणून हसलंच पाहिजे बरं का. बरोबर आता वेळ खूप झालेला, उरकायचं का. कोणाचं म्हणणं आहे महाराज कीर्तन वाढवा. सरपंच साहेब कुठे गेले दोन्ही. वाढवायचं का सरपंच, वाढवायचं का. वाढवा. कोणाचं म्हणणं आहे कीर्तन वाढवा. हातोरी करा, शिस्तीत हातोरी करा. आणि काय बाकीचे म्हातारे काय कुंभमेळ्यामध्ये गेले का काय. तुम्ही म्हणाल तर थोडं आता वाढू आपण थोडं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता लग्नाचं लय अवघड झाले. आता पोरी झालेत कमी, आणि त्यांना आले डिमांड. अहो त्यांच्या आईला आले डिमांड. जेवढं त्यांच्या आईला डिमांड आहे ना कांद्याला सुद्धा नाही खायचा कांदा. कुठे गेलं नाकात नतला झटका. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो, मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, त्याला आई बाप नसलेच पाहिजे. काय का भिताड संग बोलतीस काय आई चित्र. आणि वरून काय म्हणतात आम्हाला जमीन पाहिजे, आणि आमची तर मुलगी रानात येणार नाही. जमीन का तुम्हाला इकायला पाहिजे का. नाही नाही अपेक्षाच लय वाले त्यांच्या. आमच्या गावात एकाचं लग्नच जमत नव्हतं. महाराज लग्न मी म्हणला मी जमवतो. ए घुसकून दिला तुम्ही, उचलून आपटील पण मी दिला. उठलं तू 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 उठणार आहे. लाजू नको उठ उठ. अरे उठणार आहे पिस्तूल आहे. अरे तू
उठ ना लई एकाचं लग्नच जमना तर महाराज हे लग्न मी म्हणलं मी जमवतो तुम्हाला काय करावं लागेल मी म्हणलं माळ आणि बुक्का ह्या माळीत आणि बुक्क्यातच लई पावर आहे आम्हालाच माहिती आहे किती पावर आहे तुम्हाला मी ना त्यांनी माळ आणि बुक्का आणले म्हणलं बघितलं मी म्हणलं बारीक म्हणायची माळ जमत नाही बारीक म्हणल्यावर बारीकच बायको भेटेल तो मला ना मला मोठी पाहिजे मी म्हणलं टपुरी म्हणायची माळ हाटकाला झोपताना कसं कत रुतायचं मग तो म्हणायचं महाराज लय रुतत मी म्हणलं लग्न मग रुतून द्या तो असा बारीक बुक्का लावायचा अंगठ्यासारखा बारीक बुक्का लावायचा मी म्हणलं मोठा लाव महाराज कपाळ काढणं फिरणं लग्न लावतो लग्न म्हणलं का गाडी शिवच्या पोचवायचा बुक्का माळ टपुरे म्हणायची धोतर नेहरू टोपी उपरणे कोणत्याही कीर्तनात मी पुढं तो माग काही दिवसानं तीच पुढं आणि मी माग लोक त्याच्याच पाया पाडायचे महाराज मी म्हणलं अरे खऱ्याला तर किंमतच नाही र मग कीर्तन झाला महिला मंडळ म्हणायचे अगं हे महाराज संघ आलेलं होतं अजून उलट विचार करायचे माऊली संघ राहतय व्यसन नसल मालकरी दिसतय वारकऱ्याच्या घरी मध्ये सुख राहील आपली पोरगी देऊन टाका 10 जणांची सोयरीक देऊन दिली आमच्या गावाकडून 10 जणांची आता इथं जर कोणाचं जमत नसल मग आता चलो माऊली जाऊरकर जिंदाबाद आता आमच्या टोळीच्या महिन्यातच लग्न फायनल करतो नाही तर जमतंय ना मोठ्या पोराचं ते झाडापाशी बसलेले पिस्तूल आहे परत हिपी वाढवतो का रे शाण्या ते हेअरस्टाईल आली हेअरस्टाईल ही वन काईट कोणती ड्रेस आहे हा चड्डी आहे का तुला चड्डी आहे का नाही ना तुम्ही हसून घ्या मी चाय पिऊन येतो काय चित्र काय जणांना आतली चड्डी नाही ते 17,000चं खोकं चेन नाही गुन्हा तो नाही मोकळा प्युअर रेंज मध्ये काय चित्र काय अडपटपणा ही पिवायला काय लाज वाटते का ही पिवाडायला रे नाहीतर ती म्हणायची कभी कभी मेरे दिल में हिप्पी वाला आता है ती गौंड्याच्या हाताखाली दिल दे दिया इडी भी दे दो विठाला 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर आज या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आज ज्यांनी माझी कीर्तनाची तारीख घेतली ते आमचे सर्वांचे लाडके प्रिय तुमचं भाग्य समजून घ्या आज ज्यांनी कीर्तनाची तारीख घेतली सरपंच रवी दादा यांच्यासाठी पण जोरदार टाळी होऊन रवी दादा काळे तसेच सरपंच दुसरे सरपंच म्हणजे या गावामध्ये 2-2 सरपंच आहेत म्हणजे आपला विजय झाला पाहिजे जोरदार टाळी वाजवा